अरे पकड. काय रे नीट टाक. वाह चॅम्प, व्हेरी गुड. ये काय छान खेळायला लागलास रे तू. हो मी आता खूप छान खेळायला लागले. येस, मला सांग, इतकं तू छान खेळायला लागलास, तुझा गुरु आहे कोण? तू असतो. अरे वा, माझी पाठ थोपटली पाहिजे मी. शाबास अनुराग, व्हेरी गुड. शाबास अनुराग. ए फ्रेंड. शुभम, तू इतका क्यूट आहे, इतका गोड आहे, इतका गुड बॉय, पण मग कधी कधी आता तू वेडेपणा का करतोस? का वेड्यासारखा वागतोस? मला प्रॉमिस कर, नेहमी शहाण्यासारखा वागत जाशील. मला माहितीये फ्रेंड, मी कधी कधी थोडा वेड्यासारखा वागतो. कधी कधी वेडेपणा करतोस, पण आता मी शहाण्यासारखं वागायला लागलोय ना. येस, तू वागतोय शहाण्यासारखा, पण तुला नेहमी मोठा झाल्यावरही शहाण्यासारखंच वागायचं. का माहितीये? कारण डॅडा आता आपल्या बरोबर राहत नाही ना. डॅडा घर सोडून निघून गेलाय. मग अशी तुला डॅडाची आठवण येते ना, ते घरच्या सगळ्यांना डॅडाची आठवण येते. सगळे डॅडाला मिस करतात, पण कोणी तुझ्या समोर मुद्दामून तो विषय काढत नाही किंवा इमोशन्स पण दाखवत नाही. का? कारण तू लहान आहेस ना. तुझ्या समोर सगळेजण स्ट्रॉंग राहतील, पण त्यांना पण डॅडा नसल्याचं वाईट वाटतं. म्हणून तुला आता सगळ्यांना सांभाळायचंय, सगळ्यांची काळजी तुला घ्यायची आहे. डॅडाची कमतरता भासलीच नाही पाहिजे असं तुला वागायचं. आणि एक लक्षात ठेव, आजू, आजी, शुभ्रा सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पण म्हणून आपण लाडावून जायचं नाही, हट्टीपणा करायचा नाही, यांना त्रास द्यायचा नाही, त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा घ्यायचा नाही. त्यांची जास्त काळजी घ्यायची, त्यांच्यावर खूप प्रेम करायचं. कळलं का? हो फ्रेंड. आणि खास करून शुभ्रा, तिचं खूप प्रेम आहे तुझ्या, तुझी खूप काळजी पण वाटते तिला. आणि तिने आता एकटीला तुला सांभाळण्याचा निर्णय घेतलाय. खूप मोठी जबाबदारी पडली तिच्यावर. मग अशा अवस्थेत तुला तिला सांभाळायचं आहे, तुला तिची काळजी घ्यायची, जास्तीत जास्त तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कर. फ्रेंड तो असं का बोलतोय? मी असं बोलतोय कारण तुझ्या या गुरुला, या फ्रेंडला तुझ्याकडून खूप 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 अपेक्षा आहेत. आणि मला माहितीये, माझा विश्वास आहे की तू या सगळ्या अपेक्षा पूर्ण करू शकशील, म्हणून मी तुला सगळं सांगतो. आता मला प्रॉमिस कर, तू गुड बॉय सारखा वागशील ना? हो फ्रेंड. मग गुड बॉय असे रडतात का? नाही रडत ना? हसतात की नाही? क्यूट सारखं हस. स्माइल, बिग स्माइल. फ्रेंड तू कुठे चाललायस का? तू मला कायम तर सोडून चाललास का डॅडासारखा? नाही, मी थोडं कामानिमित्त बाहेर चाललोय शुभ, पण मी लवकर परत येईन. कळलं का? तोपर्यंत तू काळजी घे सगळ्यांची. ये जा, खेळ आता, चौके छक्के मार जा. सोहम, काय झालं? तुझी अवस्था अशी काय झाली? तुला बरं आहे ना? सोहम, तुला ताप आहे? काय झालंय? एक मिनिट तू चल सोहम चल. प्रसाद घेऊन. शुभ्रा, हाय. अगं, आपल्या नवीन प्रोजेक्ट्स मध्ये जे कामगार आहेत त्यांची डिटेल्स असलेली फाईल तयार आहे का? हो आहे. मला जर देतेस प्लीज? देते.
अगं इथेच होते का फाईल? मग सांगायचं असतं मला, मी घेतली असती. नाही आई, 2-3 आहेत, थांबा मी देते. हा ठीक आहे. ज्या ज्या लोकांना आता आपण कंपनीमध्ये रिक्रूट करणार आहोत हे ती लिस्ट आहे. यात सगळ्यांची नावं आहेत, त्यांचे क्वालिफिकेशन आणि त्यांचे स्किल्स पण मेन्शन केलेले आहेत. प्रोजेक्ट तुम्ही बघता आहात, सो योग्य तो निर्णय तुम्ही घेणं अपेक्षित आहे. आम्हाला पूर्ण समाधान आहे की प्रोजेक्ट एक खूप योग्य व्यक्ती लीड करतो. आई, मी फ्रेश होऊन आलो. स्वच्छ केलेस ना अंघोळ? क्रिकेट खेळल्यावर खूप घाम येतो तुला. हो, आता मी एकदम क्लीन आहे. ओके, गुड बॉय माझा. बस इकडे, मी तुला दूध आणते, बस इथे. ओके, शहाणा झालास तो बाबडू. थँक्यू. घे बा, फिनिश करा. गरम गरम उपमा आणलाय सगळ्यांसाठी. सुंदर झालाय, सुंदर. शुभ्रा, ती मेहतांची मीटिंग किती वाजता आहे ग आज? शुभ्रा. हा आई, नाश्ता रेडी आहे. मी उपमा डब्यात भरलाय, मी ऑफिसलाच खाईन. अगं ते नाही, मी म्हटलं मेहतांची मीटिंग किती वाजता आहे? सॉरी, आज 12 वाजता आहे दुपारी. हो का? मग एक काम करशील का, तुमचं मीटिंग मध्ये जे काही डिस्कशन होईल ना त्यातले पॉइंट्स जरा मला तू SMS कर. चालेल, ठीक आहे, मी करते. झालं का? हो, मला बास. काय हे बबडू. बरं चल, उशीर होतोय आपल्याला. ये. बाय. बाय तू. अरे अरे ए, शुभम, डबा राहिला. इकडे 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 इकडे. सगळा संपायचा बाळा. बाय राजा. हळू हळू. सोहम, सोहम, हळू सोहम. हळू. हा, पायरी आहे, पायरी. हळू हळू हळू. बरं वाटतंय तुला? मला सोहम रस्त्यात भेटला. त्याची अवस्था खूपच खराब आहे. अंगात ताप आहे त्याच्या, आणि आय थिंक त्याने सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. अशा अवस्थेत त्याला तिथे सोडणं मला योग्य वाटलं नाही. मॅम सॉरी, मी सोहमला डिरेक्टली इकडे घेऊन आलो, पण काय करावं मला कळलं नाही. मला हेच योग्य वाटलं, सो मी त्याला इथे आणलंय. मला माहिती आहे, या संपूर्ण घराचा मी गुन्हेगार आहे. मी जे काही केलंय ते माफी मागण्याच्या लायकीचं सुद्धा नाहीये. तरी मला तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागायची. या घरात जेव्हा मी होतो तेव्हा मला या घरात खूप घुसमटल्यासारखं व्हायचं. कुठल्याही माणसाची माझी काहीही अटॅचमेंट नव्हती, पण आता घरातून लांब गेल्यानंतर मला या घराची किंमत कळली. मला आतापर्यंत खरंच असं वाटत होतं की पैसा म्हणजेच सगळं काही आहे, पण
पैशाने फक्त वस्तू विकत घेता येतात, आनंद विकत घेता येत नाही हे कळलं मला. आणि माझ्या स्वार्थासाठी ही तुमच्यासारखी सगळी जीवाला जीव देणारी माणसं तोडून टाकली. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी, माझ्या सगळ्या चुका पोटात घालणारी माझी बायको सुद्धा आता माझ्या जवळ नाही. आणि डॅडा डॅडा करत माझ्या मागे पुढे फिरणारा माझा मुलगाही माझ्या जवळ नाहीये. मॅडम सॉरी. आई आहेस तू माझी. आई तू तर किती खस्ता खाल्लेस माझ्यासाठी लहानपणापासून. इतक्या चुका केल्या पण प्रत्येक वेळेला नव्याने संधी दिलीस तू मला. मी फक्त आणि फक्त विश्वासघात केलाय तुझा. तुला असं वाटत असेल ना आई की इतका नालायक मुलगा कसा झाला आपल्याला. देवाने मला दुसऱ्यांदा वडिलांचं प्रेम, त्यांची मैत्री मिळवण्याचा चान्स दिला होता, पण तुमच्यासारख्या माणसाचं प्रेम ऍक्सेप्ट करण्याची लायकी माझी नव्हती. मला कळलं नाही ते प्रेम. सॉरी सर, सॉरी. स्वतःच्या स्वार्थासाठी मी सगळी माणसं तोडली आणि सगळं काही गमावून बसलो हे कळलंय मला. सुझॅनच्या नादाला लागून मी तुम्हाला सगळ्यांना गमावलंय. सुझॅनच्या नादाला लागून मी तुम्हाला सगळ्यांना गमावलंय. ती मला फसवून माझा सगळा पैसा घेऊन गेली ह्याचं मला खरंच काही वाटत नाहीये. माझी हीच लायकी आहे. माझ्यासारख्या माणसाला हीच शिक्षा पाहिजे. मला वाईट याचं वाटतंय की तुमच्यासारख्या माणसांपासून दूर गेलो मी. शुभ्रा खरं सांग, सुझॅनने फसवल्यानंतर मला कळलं की फसवलं जाण्याचं फिलिंग काय असतं ते. मला माहिती आहे आता माफी मागून काहीही उपयोग नाहीये. तरी एकदा मला खरंच तुमच्या सगळ्यांची मनापासून माफी मागायची होती. मला प्लीज शक्य असेल तर मला माफ करा प्लीज. शुभ्रा सोहम, उठ उठ. सोहम, मी तुला कालही सांगितलं ना, आज पुन्हा सांगते, तुला तर आमच्या कोणाच्याही मनात स्थान नाहीये सोहम. ते तू केव्हाच गमावलंयस. तुला आता या घरात जागा नाही. तुला जर राहायला घर हवं असेल, पैसे हवे असतील, गाडी हवी असेल, मी सगळं सगळं तुला द्यायला तयार आहे. तू खूप त्रास दिलास सोहम आम्हाला. आम्ही सगळ्यांनी खूप सहन केलंय तुझ्यामुळे. आता पुन्हा आम्हाला विषयाची परीक्षा घ्यायची नाहीये. पुन्हा आता या घरात तुला जागा नाही सोहम. तुला जर खरंच पश्चाताप झाला असेल तर चांगलंच आहे, पण तुला पुन्हा आता या घरात राहता येणार नाही. बरोबर आहे तुमचं मॅडम. मी खूप मोठा विश्वासघात केलाय तुमचा.
तुमचं बरोबर आहे. मी म्हटलं होतं ना अनुरा, हे घर आता माझं नाही राहिलं म्हणून. सगळी माणसं खूप चांगली आहेत रे. मी एकटाच शक्य असेल तर मला माफ करा. यापुढे त्रास नाही देणार तुम्हाला कोणालाच. थँक्यू. सोहम, आई 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 प्लीज बघा याची अवस्था. मला तुमचा राग कळतोय पण ही वेळ नाहीये ती. आई प्लीज सोहमला आत्ता घराबाहेर नका काढू. आई आई तुमचा मुलगा आहे हा. त्याला माफ करायचं की नाही हा पुढचा प्रश्न आहे, पण या अवस्थेत आपण त्याला घराबाहेर नाही काढू शकत. आई तुम्ही माझ्यासाठी खूप केलंय, पण आता जर का माझ्यामुळे तुम्ही याला घराबाहेर काढत असाल तर मी पाया पडते. असं करू नका आई. प्लीज इतक्या कठोर नका वागू. प्लीज मी रिक्वेस्ट करते. असावरी शुभ्राचं म्हणणं पटतंय मला. त्याला शिक्षा देण्याची ही वेळ नाही. स्वामी अगरचा मुलगा आहे, त्याला आधार देणं, त्याला मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याला धड उभं पण राहता येत नाही. अशा अवस्थेत कुठे जाईल तो? बाकी काही नाही, पण माणुसकी म्हणून तरी आपण त्याला घरात घेऊया. त्याला थोडं बरं वाटू दे, मग पुढचं पुढे बघू. सावकाश सावकाश.